तिथे मोबाईल शॉप होता का ह्या गळ्यामध्ये? प्रत्येकात बघितलं तर तिथं काय असं सेकंड हँड मोबाईल तर बोलायला काहीतरी सांगते. त्याचे सिम कार्ड जे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकलेले असतात. स्लॉट्स आहेत मागच्या साईडला स्लॉट. ठीक आहे, ओके. तुम्हाला जर पाहिलं तर इथं 3 बॉक्सेस आहेत. हे त्याला आपण सिम बॉक्सेस म्हणतो. त्याच्या मागच्या साईडनं तुम्हाला जर दिसतील तर सिम कार्ड आतमध्ये इन्सिस्ट केलेले दिसतात बघा. अराउंड एका प्रत्येक सिम बॉक्समध्ये 32 सिम कार्ड्स आहेत. म्हणजे ह्या बॉक्समधून एका वेळेस 32 टेलिफोन कॉल्स कंटिन्युअसली जाऊ शकतात. असे एकूण करायची गरज आहे. 2 गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी ज्या कंट्रीजमध्ये व्हॉट्सअप कॉल किंवा VIP कॉल आहेत किंवा वेगवेगळ्या फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज आहेत ते ट्रेस न व्हावा म्हणून रेग्युलर टेलिफोन चॅनल्सला बायपास करून, इंटरनॅशनल कॉलचा टेलिफोन चॅनल्सला बायपास करून ह्या एक्सचेंजच्या मार्फतीने फोन केला जातो. ह्याचा अर्थ काय होतो की एखादी सिम कार्डच्या नंबरनी जरी दिसला तर त्याचा ट्रॅक करणं जवळपास 3 प्रकारचे इलिगल ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे देशास अतिशय घातक असतात. पहिल्या केसमध्ये जर तुम्हाला सांगितलं टेलिफोन एक्सचेंजचा फार मोठा आर्थिक नुकसान असतो. तुम्ही विचार करा की हे एवढे इंटरनॅशनल कॉल जेव्हा आपण करतो तेव्हा किती महागडे असतात ते कॉल जेव्हा इथल्या रेग्युलर मोबाईल कॉलच्या ह्याच्याने जवळपास म्हणजे काय 10 पैसे पर मिनिट किंवा 5 पैसे पर मिनिट किंवा 2 पैसे पर मिनिट अशा ह्याच्याने ते कॉल त्याचा चार्ज पडतो, जे की कमीत कमी 15-20 रुपये पर मिनिट असला पाहिजे. तर तो आर्थिक नुकसान करोडोत जातो वर्षभरात. तो तिकडं काय इकडे बघा. तुम्ही तिकडे बघा फोटो का होतो मला चालत आला नव्हतं. ओके सर. येऊ दे पुढे मॅडम पुढे होते ना अजून. पाटील येऊ दे, पाटील येऊ दे इकडे उजेडे पाटील येऊ दे. जा इकडे घेऊन जा पाटील, इकडे घेऊन जा. बॅग घेऊन जा असे जा. से बाईपास हो जाता है और लाखों करोड़ों का नुकसान जो है अपने राष्ट्र को होता है. दूसरा जो सिस्टम ये इख्तियार करते हैं इसकी वजह से जो बैक ट्रेसिंग होती है वो पॉसिबल नहीं होती कि कॉल कहां से जनरेट हुआ है, क्योंकि ये इंटरनेट कॉल होता है और यहाँ पे ज्यादातर जो फ्रॉडुलेंट एक्टिविटीज हैं इस तरह के गेटवेज के थ्रू या इस तरह के इलीगल टेलीफोन एक्सचेंज के थ्रू किया जाता है. उदाहरण के तौर पर नाइजीरियन फ्रॉड्स हैं या हम जितने भी आजकल मोबाइल के थ्रू कॉल करके लोगों को ठगा जाता है वो सारे कॉल जो है इस तरह के टेलीफोन एक्सचेंज के थ्रू रूट किए जाते हैं ताकि पुलिस बैक ट्रेसिंग न कर पाए. और तीसरा और बहुत महत्व का एक कारण होता है कि कई बार जो इंटरनेशनल टेररिस्ट ऑर्गेनाइजेशंस हैं वो भी इस तरह के इलीगल टेलीफोन एक्सचेंज का उपयोग कर सकते हैं. सर ये है बिल्कुल. अभी तक हमने जो वहां पे जब रेड की तो 2 लोग जिनका नाम है शोएब अखिल अंसारी और मोमिन ताह इम्तियाज, दोनों गौरीपाड़ा भिवंडी के रहने वाले, उनको ताबे में लिया गया है. उनके वहां जब रेड की गई थी तो वहां से 3 सिम बॉक्सेस, लगभग 200 एयरटेल सिम कार्ड्स, वाईफाई राउटर्स, UPS और एक लैपटॉप, ऐसे कुल मिला के लगभग 2.5 लाख का जो मुद्देमाल है हमने सीज किया है. ये जो सिम कार्ड्स इतने बड़ी मात्रा में मिले हैं ये भी एक अलग से फ्रॉड हो सकता है, क्योंकि एक जगह पे इतने ज्यादा प्रमाण में सिम कार्ड्स मिलना मतलब हो ना हो यहाँ पे भी फ्रॉडुलेंट डॉक्यूमेंट्स का इस्तेमाल करके ये सिम कार्ड्स प्रोक्योर किए गए हैं. तो
तो इसमें भी किसका रोल है, कौन कौन इसमें इन्वॉल्व है, इसकी भी तफ्तीश जारी आहे. सिम कार्ड सुद्धा एका पर्टिक्युलर कंपनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत. हा एक वेगळा गुन्हा आहे असा आमचा अंदाज आहे. कारण एका ठिकाणी इतके सिम कार्ड्स मिळणे म्हणजे नक्कीच त्यामध्ये फ्रॉड्युलंट डॉक्युमेंट्स तयार करून चुकीच्या पद्धतीने हे सिम कार्ड्स प्रोक्युअर केले गेले आहेत अशी धारणा ठेवायला हरकत नाही आणि त्याप्रमाणे आमचा तपास अधिक चालू आहे. यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, हवाला रॅकेटियरिंग, इतर प्रकारच्या सुद्धा फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटीज ह्या माध्यमाने होत असतील अशी आमची खात्री आहे. सर, हे जे आरोपी पकडले त्यांची काही हिस्ट्री आहे का, म्हणजे आधीचं काही बॅकग्राऊंड? हे 2 आरोपी आम्ही आता शोएब अखिल अन्सारी आणि मोमीन ताहा इम्तियाज हे दोघे राहणारे गौरीपाडा भिवंडी या ठिकाणचे आहेत. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत. आतापर्यंत त्यांचा तपासामध्ये जे त्यांना विचारपूस केली असतं त्यांच्याकडून काही त्यांचं बॅकग्राऊंड आहे की नाही असं कळालेलं नाही, परंतु आम्ही आमच्या माध्यमाने त्याचा तपास करू. सर, मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये 12 जानेवारीला एक मोबाईल स्नॅचिंग झाली होती. त्याचा तपास करीत असताना सदरचं मोबाईलचं लोकेशन आम्हाला भिवंडी या ठिकाणी मिळाला. डिटेक्शनची जी टीम आहे API सरोडे सिनियर PI यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब रवाना झाली त्या ठिकाणी आणि तिथं जो स्पेसिफिक लोकेशन मोबाईलचा होता एका गाळ्यामध्ये, एका शॉपमध्ये, गणेश बिल्डिंग, नारपोली भिवंडी या ठिकाणचा असल्यामुळे तिथं धाड टाकली असता तो एक मोबाईल शॉपी असल्याचं सत्यदर्शनी किंवा वरवर आम्हाला दिसलं. परंतु त्या ठिकाणी 2 जे इसम होते त्यांच्या हालचाली अतिशय संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतलं आणि अधिक विचारपूस केली असता मोबाईल शॉपी नवे मोबाईल नसताना केवळ तिथले ॲक्सेसरीज होते, परंतु हे 3 सिम बॉक्सेस त्या ठिकाणी आढळले, लॅपटॉप आढळला, सर्व आपल्या त्याचे राउटर्स आढळले. हे त्या ठिकाणी असण्याचा काही संबंध असल्यामुळे संशयास्पद परिस्थितीत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले आणि अधिक विचारपूस केली असता एक इलिगल टेलिफोन एक्सचेंज असल्याची आम्हाला खात्री झाली. त्या अनुषंगाने आम्ही भोईवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतलेला आहे. सर, काय मोडस ऑपरेंडी? यामध्ये हा एक इलिगल टेलिफोन एक्सचेंज आहे ज्यामध्ये इंटरनॅशनल कॉल्स जे भारताबाहेरून येणारे असतात त्यांना रेग्युलर जो गेटवे असतो टेलिफोन डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या त्या गेटवेला बायपास करून हा एक इंडिपेंडंट चॅनल तयार करून लोकल जे मोबाईल्स आहेत त्यांना कॉल इनवर्ट किंवा आउटवर्ट केले जातात. त्याचा 3 प्रकारचा गैरफायदा किंवा त्याचा गैरफायदा असतो. एक तर जे भारताचं रेव्हेन्यू जनरेशन आहे, जेवढे काही इंटरनॅशनल कॉल्स आहेत त्याच्या रेट्सचा जो काही रेव्हेन्यू जनरेशन आहे तो पूर्णपणे शून्य होऊन जातो. कारण इथं असं दिसतं जसं काय एखादी इंटरनेट कॉल आल्यानंतर मोबाईल टू मोबाईल रेग्युलर जे आपले लोकल कॉल्स आहेत त्याप्रमाणे त्याचे चार्जेस लागतात. नंबर 2, या सर्व चॅनल्समध्ये किंवा या सर्व कम्युनिकेशनमध्ये जास्त करून असे कम्युनिकेशन्स असतात जे फ्रॉड्युलंट इन नेचर असतात. उदाहरणार्थ जे आपण फिशिंग ॲक्टिव्हिटी असतील किंवा नायजेरियन फ्रॉड्स म्हणजे म्हणतो आपण, त्यामध्ये पोलीस जेव्हा बॅक ट्रेसिंग करते तेव्हा त्याचा मोबाईल ट्रेस करता येतो, लोकेशन करता येतं. परंतु अशा चॅनल्समध्ये जेव्हा अशा प्रकारचं टेलिफोन कम्युनिकेशन केलं जातो तेव्हा मागचा जो काही टेलिफोन आहे तो सापडतच नाही. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, हे कदाचित इंटरनॅशनल टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजचा करिता सुद्धा हा उपयोग केला जातो. सर, जे एवढ्या मोठ्या 12 जनवरी 2022 को चितरसर मानपाड़ा पुलिस स्टेशन की हद में एक मोबाइल स्नैचिंग हुई थी. जो उसके इन्वेस्टिगेशन के तहत जो डिटेक्शन ऑफिसर है API सरोडे, सीनियर PI श्रीमती पाटिल, इनके सुपरविजन में एक टीम जो है हमने भिवंडी रवाना की थी, क्योंकि इस मोबाइल का लोकेशन हमको भिवंडी नारपोली एरिया का मिला था. जो शॉप का एग्जैक्ट लोकेशन था जहाँ पे हमको मोबाइल का लोकेशन मिला, उसको जब हमने वहाँ पे रेड की तो वहाँ एक मोबाइल शॉपी है ऐसा दिखा हमको. पर जब वहाँ के 2 जो व्यक्ति थे जिनको हमने पूछताछ करने की कोशिश की तो उनके मूवमेंट्स थोड़े सस्पिशियस लगे, इसलिए उनको ताबे में लिया गया. और जब वो शॉप को ठीक से खंगाल कर निकाला तो वहाँ हमको ये 3 सिम बॉक्सेस, राउटर्स, सिम कार्ड्स और लैपटॉप, ये सारी चीज़ें वहाँ मिली, जो कि एक इलीगल टेलीफोन एक्सचेंज होने के पूरे जिसका अंदेशा था. इसलिए हमने तुरंत वहीं पे भोईवाड़ा पुलिस स्टेशन में CR नंबर 11/22 के तहत ऑफेंस रजिस्टर करके हमने इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया. सर, इन्होंने जो किया होगा जहाँ आतंकवादी भी हो सकते हैं उनके लिए भी इन्होंने उनको लाया होगा, ऐसा कुछ
मिला क्या? ये अभी जो जनरली जो इलीगल टेलीफोन एक्सचेंजेस प्रस्थापित की जाते हैं इलीगली, उनके तीन बेसिक इंटेंशन होते हैं। एक तो कई राष्ट्रों में व्हाट्सएप कॉलिंग या इंटरनेट कॉलिंग ये बैंड है। उदाहरण के तौर पे मिडिल ईस्ट के जितने कंट्रीज हैं वहाँ पे व्हाट्सएप कॉलिंग अलाउड नहीं है। तो वहाँ के जितने भी भारत में रहने वाले या दूसरे देशों में रहने वाले जो लेबर क्लास के जो कम्युनिटी है, उनको फ़ोन करने के लिए सस्ते में अगर कोई ऑल्टरनेटिव है तो ये इस तरह के कॉल करने का वो प्रयत्न करते हैं। तो इससे होता क्या है कि ये टेलीफोन एक्सचेंज एक पैरेलल टेलीफोन एक्सचेंज है जो कि डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन के जो सिस्टम है उसको बाईपास कर देता है। इसकी वजह से भारत में आने वाला जो रेवेन्यू है इंटरनेशनल कॉल्स के तहत, वो पूरी तरह से बाईपास हो जाता है और लाखों करोड़ों का नुकसान जो है अपने राष्ट्र को होता है। दूसरा, जो सिस्टम ये इख्तियार करते हैं, इसकी वजह से जो बैक ट्रेसिंग होती है वो पॉसिबल नहीं होती कि कॉल कहाँ से जनरेट हुआ है, क्योंकि ये इंटरनेट कॉल होता है और यहाँ पे ज़्यादातर जो फ्रॉडुलेंट एक्टिविटीज़ हैं इस तरह के गेटवेज के थ्रू या इस तरह के इलीगल टेलीफोन एक्सचेंज के थ्रू किया जाता है। उदाहरण के तौर पर नाइजीरियन फ्रॉड्स हैं, या हम जितने भी आजकल मोबाइल के थ्रू कॉल करके लोगों को ठगा जाता है, वो सारे कॉल जो है इस तरह के टेलीफोन एक्सचेंज के थ्रू रूट